ज्येष्ठ लोकांना परत जेवणाची वेळ, औषधाची वेळ. इकडे या. शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशा लढायांबद्दल खुर्ची बाजूला करा. आता माहिती तर आहे, यूट्यूबवरती आहे आणि बऱ्यापैकी इतिहासकारही त्याच्याबद्दल बोलतात. पण आजची जी लढाई मी सांगणार आहे, 2 लढाया त्यातल्या मी नक्कीच सांगेन 10 मिनिटांमध्ये. फार वेगळ्या प्रकारे घडलेल्या या लढाया. अफजल खान वध तर सगळ्यांनाच माहिती लढाई कशी झाली. अफजल खानाच्या लढाईबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. पण अफजल खानाच्या वधाबद्दल मग एक इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल तर मग पहिल्यांदा तुम्हाला माहिती होती. ज्यावेळेला अफजल खान विजापूरमधून निघाला होता आणि पहिल्याच दिवशी त्याचा मुक्काम विजापूरपासून एक 2 मजलावरती झाला होता. अफजल खानाचे 2 लाडके हत्ती होते आणि त्या हत्तीवरती त्याचं खूप प्रेम होतं. त्या हत्तीवरून बसूनच तो लढाईच्या स्वारीला निघायचा. त्याच्या दृष्टीनं ते शुभ शकुन अशी हत्ती होती. ज्या दिवशी अफजल खानाचा पहिला मुक्काम पडला आणि दुसऱ्या दिवशी अफजल खान उठला, त्याच्या दुसऱ्या दिवशी अफजल खानाचा माहूल त्याच्याकडे धावत पळत येऊन अफजल खानाला वार्ता देतो की तुमचा लाडका हत्ती मरण पावला. अफजल खानाला पहिल्यांदा तर कळालंच नाही की हे काय होते. हत्तीची नॅचरल डेथ आहे असं समजून अफजल खानाने त्या दिवशी दुखावटा जाहीर केला आणि त्याचा मुक्काम तिथेच पडला. दुसऱ्या दिवशी अफजल खान उठला आणि छावणी घेऊन आता पुढे जायचं म्हणून निघाला आणि तोपर्यंत त्याच्या महोताने येऊन त्याला परत खबर दिली की तुमचा दुसरा लाडका हत्ती फतेह पण मरण पावला. आता मात्र अफजल खानाला कळायचं बंद झालं की आपल्यासोबत होत आहे काय. आणि हे कळायच्या आतच शिवाजी महाराजांचे जे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक, त्यांनी त्यांचं सोंग मात्र प्रॉपर वठवलेलं होतं. झालं होतं असं की शिवाजी महाराजांनी अफजल खान ज्यावेळेला निघणार त्यावेळेला त्याच्या दोन्ही लाडक्या हत्तींना विष प्रयोग करून मारणार, जेणेकरून अफजल खानाचं तिथंच मानसिक खच्चीकरण होईल. आणि त्याच्या पूर्ण सैन्यामध्ये एक खबर अशी पसरवली बहिर्जी नाईकांनी की अफजल खानाचा या युद्धामध्ये पराभव होणार. आता हे सर्व पहिल्याच दिवसापासून का सुरू केलं शिवाजी महाराजांनी, का तर अफजल खान बळाने मोठा होता आणि त्याच्या समोरासमोरची आपण लढाई जिंकू शकत नाही, तर आपल्याला त्याच्यावरती मानसिकच आघात केला पाहिजे. 2 हत्ती मरण पावल्यानंतर दुखावटा साजरा करून अफजल खान पुढे निघाला आणि त्याचा मुक्काम पडला आणि त्या मुक्कामामध्ये त्याच्या सैन्यामध्ये पूर्णपणे सगळीकडे खबर अशी पसरवण्यात आली की अफजल खानाचा नक्की पराभव होणार आहे. संतापानं अफजल खानाने त्यावेळेस शपथ घेतली होती की एकतर शिवाजी महाराज तर राहतील. आता अफजल खान तर एकेरीच उल्लेख करणार, पण मी नाही एकेरी उल्लेख करू शकत. त्याने एकेरी उल्लेख करूनच तो म्हणाला की शिवाजी महाराज तर राहतील किंवा मी, आणि जर मी जिवंतपर्यंत आलो नाही तर माझ्या बायकांनी दुसऱ्या कोणाशी विवाह करू नये म्हणून त्या 64 बायकांची त्यानं हत्या केली विजापूरच्या जवळ. तर 64 बायकांची कबर आजही विजापूरजवळ आहे. तिथं एक बारामोटीची विहीर पण आहे. तिथून पुढे निघाल्यानंतर अफजल खान त्याचा धर्मगुरू जो होता, इमाम म्हणतात त्याला, त्या इमामाची भेट घेण्यासाठी अफजल खान त्याच्या दर्ग्याजवळ आला. पण त्यावेळेला कसं होतं की आता इमामासमोर 2 प्रश्न होते की माझा इस्लाम धर्म का शिवाजी राजांनी रात्री सोडलेली माझ्यासाठी मोठी सोन्याची थैली. आता दोन्हीपैकी मी कोणावर निष्ठा ठेवू. बहिर्जी नाईकांनी इथेही त्यांची जादूची छडी अशी ठरवलेली होती की इमामांना त्यांनी रातोरात थैल्या सरकवून इमामाला हे सांगितलं की अफजल खान जर तुझ्या भेटीला आला तर अफजल खानाला तो भेट नाकार. पण इमाम मात्र अफजल खानालाही घाबरत होता, पण दुसरीकडे त्याचं धनावरचं प्रेमपत्र काही कमी होत नव्हतं. तो म्हणाला सांगू काय अफजल खानाला. बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेराने सांगितलं काय पण सांग 64 बायकांची हत्या केलीस त्यामुळे मी तुला तुझी भेट नाकार. अफजल खान आला, इमामानं त्याची भेट नाकारली. धर्मगुरू भेटला नाही आणि तोपर्यंत बहिर्जी नाईकांनी इकडे पूर्ण सैन्यात कांगावा केला की धर्मगुरूनं भेट नाकारली, अफजल खानाचा आता काही खरं नाही, त्याचा पराभवच होणार. ह्या सगळ्या गोष्टींचा इतका अफजल खानावरती परिणाम झाला की त्याचा स्वतःवरतीच विश्वास बसला की मी या लढाईमध्ये हारणार. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत समोरासमोर युद्ध नाही केलं तर मानसिकदृष्ट्याच त्याचं खच्चीकरण पहिल्या दिवसापासून केलं होतं. तिथून पुढे अफजल खान ज्या वेळेला स्वराज्यामध्ये घुसला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांना माहित होतं की तुळजापूरमध्ये जाणार, पंढरपूरमध्ये जाणार, मूर्ती फोडणार. पुजाऱ्यांनी रातोरात सगळ्या मूर्त्या सुरक्षित ठिकाणी घेऊन ठेवल्या. तुळजापूरच्या मंदिरामध्ये ज्यावेळेला अफजल खान आला, लाथेनं त्यानंतर पूजा उलथवली,
हातामध्ये घन घेतला आणि तुळजामातेवरती त्यानं घन चालवलं आणि त्या तुळजामातेसमोर त्याचे शब्द होते की बताव तरी करा, बताव तरी अशा. पण त्याला माहिती नव्हतं की भवानी मातेचा प्रकोप काय असतो ते त्याला अजूनही माहिती नव्हतं. तुळजापूरमध्ये मूर्ती फोडून तो पंढरपुरात आला, पंढरपुरातही तेच प्रकरण. असं करत करत तर पूर्ण गाव जाळत ज्या वेळेला स्वराज्यामध्ये आला आणि तो फलटणमध्ये पोहोचला. फलटणमध्ये येऊन शिवाजी महाराजांचे जे मेव्हणे होते त्यांना कैद करून त्यांचं धर्मांतरण वगैरे सगळं काही झालं. आता लढाईचा दुसरा टप्पा सुरू झाला होता की इथं हा बुद्धिबळाचा डाव होता आणि इथं अफजल खानानं पुढचा डाव टाकला की 12 मावळामधले जेवढे काही सरदार होते सगळ्या सरदारांना खाली ते गेले की एका रात्रीत मला येऊन सामील व्हा, नाहीतर वतनावरती गाढवाचा रांगा केला. आणि इथं मात्र दुसरी बाजी मात्र अफजल खानाला पडली होती शिवाजी महाराजांवरती, कारण 12 मावळातले बरेचसे सरदार अफजल खानाला जाऊन सामील झाले आणि शिवाजी महाराजांचं बळ पुंज होतं. ह्या स्टेजला मात्र शिवाजी महाराज चिंतित होते की आता इथून पुढची लढाई मी कशी जिंकेल. आणि त्याच वेळेला ह्या कथेतलं तिसरा नायकाचं तिथं आगमन होतं ते म्हणजे आपले कान्होजी जेते. कान्होजी जेते मोसेखोऱ्यामध्ये त्यांचं गाव आहे. बोरजवळ एक आंबोडी नावाचं गाव आहे, सुंदर एक शिवालय आहे तिथं, त्यांचं पारंपरिक मंदिर. कान्होजी जेते खलिता घेऊन त्या शिवालयामध्ये आले, 5 मुलांसोबत पूजा केली आणि खलिता घेऊन राजगडावर आले. राजगडावर ज्यावेळेला आले त्यावेळेला राजे चिंतित आणि संतप्त होते आणि राजांचं जे वाक्य होतं कान्होजी राजांना की तुम्ही तरी का आमच्याकडे आला, तुम्ही तुमचं वतन सांभाळा. त्या एका वाक्याविषयी कान्होजी जेते आहे त्या बैठकीवरून उठले, हातामध्ये पाण्याचा तांबा घेतला, तुळशीचं पान तोडलं, हातावरून पाणी तुळशीच्या पानावर पाणी सोडलं. त्यावेळेला तुळशीच्या पानावर पाणी सोडणं म्हणजे त्या गोष्टीचा आपण पूर्णपणे त्याग केला. आणि कान्होजी जेते म्हटले महाराज तुमच्यासाठी वतन पण सोडलं. त्या एका वाक्यानं जी लढाई शिवाजी महाराजांना वाटत होतं की हारू, त्या पूर्ण लढाईचा मोर बदलला. आणि मी ज्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करतो तो प्रसंग पूर्णपणे, ज्या पद्धतीने तो त्या सदरेवरती प्रसंग झाला असेल, मशाली पेटलेल्या त्या मशालीमध्ये सगळ्या सरदारांच्या ज्या वेळेला तलवारी नाचल्या आणि हर हर महादेवचा जयघोष झाला असेल, तर तो प्रसंग माझ्या दृष्टीने फार रोमांचक आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की अफजल खानाला आपण आणायचं ते अशा ठिकाणी आणायचं की ज्याच्यावरती त्याचा फार भरोसा आहे आणि तो म्हणजे प्रतापगड जावळी. प्रतापगडला जर जायचं असेल तर आजही 2 वाटा. तुम्ही भोर मार्गे पुणे बेंगलोर मार्गाने जर गेलं तर तुम्हाला वाई मार्गे जाता येतं. वाई मार्गे पसरणीचा घाट म्हटलं जातं, त्याला रडतोंडीचा घाट म्हटलं जातं. रडतोंडी म्हणजे माणसं रडवेली व्हायची तो घाट उतरणार आणि तिथून जनावर आणि तोफा घेऊन उतरणं म्हणजे अशक्य काम होतं त्या काळात. आज जर तुम्ही गाडी घेऊन जायचं म्हटलं तर तुमच्या अंगावरती काटा येईल, असं आजही भाग होत असाच आहे. शिवाजी महाराजांनी मात्र प्रतापगडावरती कूच केली. राजगडावरून ते प्रतापगडावरती पोहोचले आणि बहिर्जी नाईकांनी इथं परत आपलं फासं फेसलं की राजे तर घाबरून तुम्हाला प्रतापगडावर जाऊन ठेवले. आणि आपला सगळ्यांचा एक मित्र असतो, आपण त्याला सिक्रेट सांगतो, त्याला म्हणतो की कोणाला सांगू नको. बहिर्जी नाईक अशी बरेचसे सोंग उठवायचे, त्यांनी बरोबर सोंग उठवलं. अफजल खानाच्या सैन्यामध्ये जाऊन वार्ता पसरवली की कुणाला सांगू नका शिवाजी महाराज प्रतापगडावर. अफजल खानाच्या कानापर्यंत बातमी पोहोचली. अफजल खानाला स्वतःवरतीच फार गर्व वाटला की मी शोधून काढलं की शिवाजी महाराज प्रतापगडावर जाऊन लागले. आता 4था अध्याय सुरू झाला होता, ज्याच्यामध्ये बजाज निंबाळकरांची शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रोख रक्कम देऊन सुटका करून घेतली. कारण जोपर्यंत बजाजी अफजल खानाच्या ताब्यात आहेत तोपर्यंत शिवाजी महाराजांना पुढची हालचाल करता येणार नाही. पण शिवाजी महाराजांनी रक्कमच अशी फेकली अफजल खानापुढे की अफजल खानाच्या लक्षातच आलं नाही की शिवाजी महाराज कुठल्या जाळ्यात ओढतायत आणि त्याने बजाज निंबाळकरांना सोडलं. आणि तीच त्याची सगळ्यात मोठी चूक झाली. तो ज्यावेळेला वाईमध्ये आला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांचं पुढचं अस्त्र फेकलं, ते म्हणजे त्यांचे वकील पंताजी असंही म्हटलं जायचं त्यांना. पंताजी बोलायला फार बोलायला. त्या काळामध्ये एक असं प्रथा होती की कुठल्याही ब्राह्मणाने जर शपथ घेतली तर ब्राह्मण कधीच खोटी शपथ घेत नाही, हा समज होता आणि तो खराच होता. कुठलाही ब्राह्मण कधीच खोटी शपथ घ्यायचा नाही. पण पंताजीने कदाचित स्वराज्यासाठी असेल शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली अफजल खानासमोर, त्याला भरोसा देण्यासाठी की तुला फार शिवाजी महाराज घाबरले, म्हणजे शिवाजी महाराज तुझ्यासमोर काहीच नाही आहे. शिवाजी महाराज अतिशय घाबरून गेले तर ते म्हणतात सगळं राज्य पण मला मारू नको, मला जीवे मारू नको. ह्या नसत्या स्तुतीमुळे अफजल खान इतका चढलेला होता की त्याला हेही लक्षात येत नव्हतं की शिवाजी महाराज हळूहळू आपल्याला जाळ्यात आणतात. पण पुढचं जाळं होतं ते म्हणजे वाई वाहून त्याला जावळीच्या खोऱ्यामध्ये आणलं. आणि शिवाजी महाराजांनी त्याच वेळेला पंताजींना सांगितलं होतं की वाटेल ते करा, खोटी शपथ द्या, पण त्याला जावळीच्या खोऱ्यात मला घेऊन. आणि पंताजींच्या खोट्या शपथे खातर तो वाईवर जावळीच्या खोऱ्यात आला.
जावळीचं खोरं आज जर बघितलं तर मला एक दोनदा जाण्याचा प्रसंग आला. आजही माणूस गेला तर हरवून जाईल, सूर्यप्रकाश सुद्धा येणार नाही अशी अवस्था आहे. जावळीच्या खोऱ्यात जो जावाला उतरला त्याच्यापूर्वी शिवाजी महाराजांनी काही गोष्टी विजापूर दरबारात केलेल्या होत्या. त्या म्हणजे अफजल खानाचे जे विरोधक होते त्याच्याकडून अफजल खानाची पूर्ण माहिती काढून आणलेली होती. अगदी त्याचा जो ड्रेस आहे असं म्हटलं जातं की 6.5 फुटाचा उंच अफजल खान होता आणि साधारणपणे अंदाज यावा म्हणून तो विजापूरच्या एका सरदाराने शिवाजी महाराजांना अफजल खानाचा ड्रेस पाठवलेला होता. ज्यावेळेला अफजल खान प्रतापगडावरती भेटीसाठी कबूल झाला त्यावेळेला अफजल खानासोबत त्याचे 10 रक्षक होते. पण बैठकीत ठरलं होतं की 2-2 लोकच दोन्ही वाजून येतील. त्यामुळं अफजल खानासोबत होते ते कृष्णाजी भास्कर, शिवाजी महाराजांसोबत इकडून होते सकारामपंत बोकील आणि संभाजी कावजी, जिवाजी महाराज. अफजल खानासोबत अजून एक माणूस होता, इतिहास सगळेजण आपण त्याचं चुकीचं उच्चारण करतो, सय्यद बंडा म्हणतो त्यांना. सय्यद बंडा नाही, बडा सय्यद असं नाव होतं, पण ते अपरंश सय्यद बंडा असं त्याला म्हणतात. हा सय्यद बडा होता तो त्या काळातला दानपट्टा चालवणारा सगळ्यात निष्णात व्यक्ती होता. आणि शिवाजी महाराजांची कुठलीही प्लॅनिंग असायची त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक इन्स्ट्रक्शन दिलेली असायची की तुझं काम फक्त हेच आहे, तू फक्त हे आणि हेच करायचं आहे. तू ती गोष्ट जी तुला सांगितली ती सोडून तू कोणतीही गोष्ट करायची नाही. सो ह्या बडा सय्यदच्या समोर शिवाजी महाराजांनी जिवाजी महलला उभं केलं. जिवाजी महल हात तेवढ्याच थोडीचा दानपट्टा चालवणारा माणूस. दुसऱ्या बाजूला अफजल खानानं जर मला पकडलं तर संभाजी कावजी नावाचा एक सरदार होता. संभाजी कावजीला सांगितलं होतं की काही झालं तरी तुझी नजर अफजल खानावर होता कामा नये, काही झालं तरी तुझी नजर फक्त आणि फक्त अफजल खानावर पाहिजे. आणि ज्यावेळेला सदरेवरती अफजल खानानं शिवाजी महाराजांची हत्या करायचा प्रयत्न केला त्यावेळेला शिवाजी महाराज त्याच्या जाळ्यातून तर सुटले, पण संभाजी कावजीनं मात्र शिवाजी महाराजांच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि त्यावेळात कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांच्यावरती वार केला, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करांच्यावर वार केला आणि तिथं पहिली ब्राह्मण हत्या भेटली, ज्याचं प्राश्चित शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी करावं लागलं. या सगळ्या गडबडीत खान ज्यावेळेला जायबंदी झाला होता आणि तो बाहेर पळत होता त्यावेळेला संभाजी कावजी त्याच्या मागं पळाला आणि त्याचे जे भोई होते त्याच्या भोईच्या पायावरती त्याला तलवारी चालवल्यास पण अफजल खानाचं अफजल खानाचं जे शरीर होतं, शिर होतं ते संभाजी कावजीला काढून टाकलं. सो अफजल खानावरती पहिला जो हल्ला केला होता तो शिवाजी महाराजांनी केला होता बिचवा चालू आणि वाघनं केलं, आणि जो प्राणघातक हल्ला केला तो संभाजी कावजीनं केला होता. आणि पुढं तेच अफजल खानाचं जे काही शिर होतं तेच जिजाऊंच्या दर्शनासाठी नाही म्हणता येणार, पण एक बदल्याचं प्रतीक होतं. कारण शिवाजी महाराजांचे जे थोरले बंधू होते संभाजीराजे, त्यांना कपटा अफजल खानाचाच त्यांच्यामध्ये हात होता, ज्याच्यामुळे संभाजीराजांचा मृत्यू झाला होता. सो शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नावही संभाजी महाराजांचं होतं. त्याच्यावरूनच शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्राचं नाव सुद्धा संभाजी ठेवलं. तर मला वाटतं आता वेळ झालेली आहे, मला फार काही बोलता येणार आहे कारण 10-15 मिनिटामध्ये बोलणं शिवाजी महाराजांच्याबद्दल फार अभाव गोष्ट आहे. पुढच्या वर्षी नक्कीच मोठा प्रयत्न करू आणि शक्य असेल तर माझी एवढीच विनंती आहे की नक्की आमच्या थिएटरमध्ये कार्यक्रम घ्या, कारण सगळ्यांनाही कळेल आणि जेवढी जास्त लोक आहेत तेवढंच सांगायलाही छान वाटतं, बोलायलाही छान वाटतं. ही परीक्षा होत्या ना, मी 10 तासही बोलू शकतो, प्रश्न तोही नाही अगदी रात्रभरही बोलू शकतो. आणि बोललेलं आहे एकदा सिंगापूरमध्ये मी जवळपास 1 रात्र पूर्णपणे इतिहासावरती मी व्याख्यान दिलेलं होतं, 5.5 आणि कार्यक्रमामध्ये छोटे मावळे आले, छोट्या मावळ्यांच्यावर त्यांच्या सगळ्या मदर्स पण आल्या, पण सगळ्यात होतं की ज्येष्ठ महिला मंडळ मात्र इथं प्रेझेंट होतं. मोठे मावळे कदाचित लॅपटॉपवरती बिझी असतील कामाला, तेही इम्पॉर्टंट आहे, नाही असं नाही, पण शिवजयंतीचा 1 दिवस आहे, सर्वांनी वेळ काढून खरं तर यायला हवं. म्हणूनच रिक्वेस्ट की पुढच्या वेळेला कार्यक्रम नक्की मोठा बाहेर घेऊ जेणेकरून जास्तीत जास्त लोक येईल. हो, आमची पण तीच इच्छा आहे की मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा व्हावा. थँक्यू विशाल दादा. खूप